नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी बनवणार आहे मटण. तर हे मटण बनवण्यासाठी एक कांदा घेतला आहे. तुम्ही कांदा ह्याच्यावरती मी भाजणार आहे. मी पहिल्यांदाच असं करते. मी कधी असा असं भाजून वगैरे घेतलेला नाही. तर इथे टोमॅटो धुवून घेतले, त्याला अशा मी चिरा पाडल्यात. त्यालाही मी असं भाजून घेणार आहे. तर तुम्ही कसं करता? म्हणजे मी तरी असं कांदा चिरून मग तो तव्यामध्ये असा परतून वगैरे घेते, थोडंसं तेल टाकून. पण मी म्हटलं चला आज आपण असा बनवूया. तर आणि तिकडे मी इकडे हे बघा, इथे मटण शिजवलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी कसं बनवलं वगैरे काय ते. बनवताना मी तो तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन. तर इथे मस्त असं बघा कांदा मी भाजून घेते. तर मग तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे कांदा असा भाजून घेते आणि इकडे टोमॅटो पण मी असं कधी भाजलेलं. इथं मी एकच कांदा, एकच टोमॅटो आणि छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला होता. आणि आम्हाला दोघांनाच बनवायची होती भाजी, त्यामुळे थोडासाच मसाला बनवायचा होता. तिथं मस्त मी असं खरपूस भाजून घेतलं होतं आणि मसाला मी काढून घेतला. तर टेस्ट तर खूप छान झाली होती याची. त्याच्यानंतर मग कढईमध्ये तेल वगैरे टाकलं आणि मसाला सगळा असं तेल सुटोपर्यंत परतून घेतला. त्याच्यामध्ये मग मसाला टाकला आणि आपल्या घरची जी चटणी बनवलेली असते ती टाकली आणि शिजवलेलं मटण टाकलं. तर म्हणजे दिसताना पण एवढं छान वाटत होतं आणि वास पण खूप छान होत होता. असं मस्त टेस्ट झाली होती. मी पहिल्यांदाच असा मसाला करून भाजी बनवली होती. तर कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.